अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या श्री स्वामी सेवक ब्लॉग चॅनलवर आपलं स्वागत आहे। सगळ्यात आधी सर्व स्वामी सेवकांना श्री स्वामी समर्थ। तर स्वामी भक्तांनो, गरिबी ही अशी समस्या आहे ज्यामध्ये एखादी व्यक्ती आपल्या मुलांसाठी अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण यांसारख्या मूलभूत गरजा आणि छंद पूर्ण करू शकत नाहीत। त्या व्यक्तीला मिळणारे उत्पन्न हे खूपच कमी असते, ती गरिबीखाली मानली जाते। त्याच्या शारीरिक गरजा पूर्ण करू शकत नाही। वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्ती जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी धडपडत असते। वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्ती खूप मेहनत घेतो, त्यासाठी पूर्ण समर्पण आणि जिज्ञासाने आपल्या कामाचा वेग वाढवतो आणि त्यानंतरही आयुष्यभर ते गरिबीचे बळी राहतात। आयुष्यात कष्ट करूनही ते श्रीमंत होऊ शकत नाहीत। यामागे अनेक कारणे आहेत। तर स्वामी भक्तांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घरामध्ये गरिबी येण्याचे मुख्य कारण काय आहेत हे या व्हिडिओमध्ये पूर्णपणे जाणून घेणार आहोत। तर स्वामी भक्तांनो, त्या अगोदर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील। तर चला तर मग पाहूयात कोणती आहेत ते कारणे। पहिले, घरातील तुळशीचे रोप मारू नये। घराच्या मध्यभागी असलेले तुळशीचे रोप शुभ मानले जाते, पण तुळशीचे रोप पूर्णपणे सुकते, जे घरातील संकट आणि गरिबीचे लक्षण मानले जाते। दुसरं, काळ्या मुंग्या। घरातील खारट पदार्थांमध्ये काळ्या मुंग्या दिसू लागल्या आणि जास्त वाढू लागल्या तर समजून घ्या, तुमचा येणारा वाईट काळ सूचित करतो। तिसरे, तुमच्या घरात लावलेली झाडे। तुमच्या घरात लावलेली झाडे ही हिरवीगार असतात। मग तुमच्या घरातील झाडांची पाने सुकायला लागली किंवा घरातील झाडांची पाने आणि झाडे वाळू लागल्यास समजून जा की बुध ग्रहाची अशुभ परिणाम तुमच्या घरावर होणार आहे। चौथं, घरातील झाडू। घरातील झाडू हे घरातील लक्ष्मीचे प्रतीक मानले आहे, कारण ते घरातील गरिबी दूर करते, घरात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य आणते। झाडूवर पाय ठेवू नये, यामुळे लक्ष्मीचा अनादर होतो। घरातील लहान मूल अचानक घर झाडू लागले तर त्याला घरात नको असलेला पाहुणा येण्याचे लक्षण समजावे, कारण ते दुर्दैवाला आमंत्रण देते। त्यामुळे गरिबी आणि दारिद्र्य असते। आणि तसेच अंधार पडल्यावर झाडू मारणे टाळावे, यामुळे माता लक्ष्मी नाराज होते। घरातील कोणीही सदस्य बाहेर गेला तर कोणीही झाडू मारू नये। झाडू लपवून ठेवला जातो, त्याचप्रमाणे झाडूलाही नजरेपासून दूर ठेवावे। पाचवे, पाळ। तसे तर घरामध्ये पाळ दिसणे शुभ असते, असे अनेकांचे म्हणणे आहे। जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल तर हे लक्षात ठेवा की परत येताच तुमच्या घरात एक पाळ दिसली, याचा अर्थ तुमचा वाईट काळ लवकरच सुरू होणार आहे। जर तुम्ही नवीन घर घेतले असेल आणि त्यात मेलेली पाळ दिसली तर घरात प्रवेश करण्यापूर्वी पूजा, हवन वगैरे करावे। असे न केल्यास त्या घरामध्ये राहणाऱ्या व्यक्तींच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात आणि वाईट काळ त्या व्यक्तींवर नेहमी राहतो। सहावा, डोळा। तसेच डोळा डावा फडफडत असल्यास तुम्हाला येणाऱ्या वाईट काळाचे संकेत मिळतात। ते म्हणजे माणसाचा डावा डोळा म्हणजेच डावा डोळा वळवणे म्हणजे तुमच्या आयुष्यात कठोर परिश्रम आणि कष्ट घेऊन वेळ येणार आहे। तर उजवा डोळा पुरुषांचा डोळा वळण्याचा अर्थ असा आहे की अशा प्रकारे तुमच्या आयुष्यात काही चांगली बातमी येणार आहे। सातवे, कावळे। जर कावळा येऊन तुमच्या डोक्यावर बसला तर तिच्या नवऱ्यावर काही मोठे संकट येणार आहे। घरात पडलेले काच किंवा सिरेमिकची भांडी पुन्हा पुन्हा आपटणे हे अशा समस्या येण्याचे लक्षण आहे। आठवे, रात्री मागणाऱ्याला काहीही देऊ नका। रात्रीच्या वेळी सूर्यास्त झाल्यानंतर जर कोणी तुमच्या घरातील वस्तू मागण्यासाठी आला असेल तर रात्रीच्या वेळी देऊ नये, यामुळे घरातील लक्ष्मीचा कोप होतो। आणि सगळ्यात शेवटचे म्हणजे दारासमोर पाय ठेवून झोपू नका। जर तुम्ही तुमच्या खोलीत दाराकडे पाय ठेवून झोपत असाल तर वास्तुशास्त्रानुसार ते बरोबर नाही। तर स्वामी भक्तांनो, तर ही आहेत काही गरिबी येण्याची लक्षणे। तर स्वामी भक्तांनो, आजची जर ही व्हिडिओ आपल्याला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा,
जेणेकरून अशीच माहिती सगळ्यात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचत राहील. श्री स्वामी समर्थ.